चला मित्रांनो, पुन्हा तुमचं नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो व्हिडिओ म्हणजे असा आहे मित्रांनो, तर पहा 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत आणि हा प्रश्न पुणे SRPमध्ये विचारला गेला आहे, अकोलामध्ये विचारला गेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता औरंगाबादमध्ये विचारला गेला, पोलीस भरतीमध्ये आणि SRPमध्ये, चंद्रपूर पोलीसमध्ये आणि चंद्रपूर या ठिकाणी 2016मध्ये सुद्धा विचारला गेला आहे. म्हणजे 16, 17, 18 या ठिकाणी अशा पद्धतीने 19मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. पहा 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. ओके, आता विचार केला असताना मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी 1 ते 100मध्ये या ठिकाणी मूळ संख्याचा विचार केला असता तर 25 मूळ संख्या असतात. 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, 25. आता पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके, नंतरचा नेक्स्ट प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल तर पण चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर एकदम फ्रीमध्ये काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. दुसरा प्रश्न पहा, 7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती येईल. रत्नागिरी, सोलापूर आणि मुंबईमध्ये आणि पुन्हा रत्नागिरीमध्ये अशा 4 जिल्ह्यामध्ये एकच प्रश्न सलग विचारला गेला आहे. ओके मित्रांनो, पहा. तर पहा या ठिकाणी तशी आपण डायरेक्ट 4 पर्याय आहेत. तुम्हाला 4 पर्यायापैकी योग्य पर्यायांचं उत्तर तुम्हाला द्यायचं असते. ओके, पहा या ठिकाणी आता पहा, इतसी 4 हे एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठी. तर लहानात लहान आपण या ठिकाणी काढू शकतो मित्रांनो. लहान संख्या कोणती आहे, 2 आहे. नंतर काय, 0 आहे. नंतर 4 आहे. नंतर 7 आहे. म्हणजे याचा आपण चढता क्रम घ्यायचा, त्याच पद्धतीने आपण उतरता क्रम घ्यायचा. 7 नंतर 4 नंतर या ठिकाणी 2 आणि शेवटी 0. ओके, ह्या दोघांची काय केली बेरीज, संख्यांची बेरीज किती येते लक्षामध्ये. अशा पद्धतीने संख्यांची बेरीज किती येते या ठिकाणी काढायचं आहे मित्रांनो. ओके, इथं 4, इथं 9. ओके, 9467, 9467, 9467. ओके, पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचं, कमेंट करायचं. तुम्हाला या ठिकाणी समजते किंवा समजत आहे किंवा नाही समजत आहे ते. त्याचबरोबर नवीन असाल तर लाईक करायचं आणि या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, अशा पद्धतीनं. नंतरचा तिसरा प्रश्न आहे तुमच्यासमोर. तिसरा प्रश्न दिसतो, 30 ते 60 दरम्यानचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची जोडी किती येते. हे नागपूरमध्ये विचारला गेला, जळगावमध्ये विचारला गेला प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये. ओके, 30 ते 60 दरम्यानचा फरक, 30 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्याची बेरीज किती. ओके, आता पहा, 30 ते 60, ओके, यांच्या दरम्यान असणाऱ्या 6चा फरक असणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या आता. ओके, आता पहा, लक्षात घ्या, इथं लक्षात ठेवायचं 30च्या नंतर 31 ही जी संख्या आहे, 31 संख्या ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला त्या संख्येने भाग जाणे म्हणजे मूळ संख्या असे म्हणतात ते. किंवा कोणाच्याच पाड्यामध्ये मूळ संख्या नसतात. आणि मूळ संख्येच्या एक स्थानी काय येत असतो लक्षात नेहमी ठेवायचं, 1 असेल, ओके, 7 असेल, 3 असेल, अशा पण 9 असेल, ही संख्या येत असतात. ओके, ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी एक स्थानी जर येत असते मूळ संख्या असते. 31 या ठिकाणी मूळ संख्या आहे, कोणाच्या पाड्यामध्ये 1 आहे. नंतर या ठिकाणी 37 ही मूळ संख्या एक स्थानी 7 आहे, बरोबर आहे. नंतर 41 एक स्थानी 1 आहे, बरोबर आहे. 41 सुद्धा मूळ संख्या आहे. नंतर 43, ओके, याच्यामध्ये क्लिअर झालं, 43 सुद्धा मूळ संख्या आहे, एक स्थानी किती आहे, 3 आहे, 43 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता 53 ही संख्या मूळ संख्या एक स्थानी 3 आहे. त्याच्यानंतर पाहिला असता 57, ओके, 57 एक स्थानी 7 आहे, म्हणजे 57 संख्या मूळ संख्या आहे. ओके, त्याच्यानंतर 59 एक स्थानी 9 आहे, म्हणजे एक स्थानी 1, 7, 3 आणि 9 येत असेल ती कशा असते, त्या संख्ये कशा असतात, मूळ संख्या असतात ते. आणि ते इतकंच आहे मित्रांनो, ते स्वतःच्या पाड्यामध्ये असतात, लक्षात ठेवायचं. ओके, हे एक स्थानी येत असतात ते. आता महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने एकूण 7 संख्या अशा आहेत, 6चा फरक असणाऱ्या किती संख्या आहेत, मग 7 संख्या आहेत. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न पहा, येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या
6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या 2 मूळ संख्यांची बेरीज किती? आणि हा प्रश्नसुद्धा सातारा आणि पुणेमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. ओके, पर्याय तुमच्या समोर आहेत मित्रांनो. पहा या ठिकाणी आता 6 ते 24 यांच्या दरम्यान कोणत्या मूळ संख्या 6 ते 24. आता 6 तर नाही मूळ संख्या, 7 ही मूळ संख्या आहे. मी सांगितलं एक एक स्थानी काय ते 7 येत असेल. ओके, 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे आणि 23. ओके, 23 ही मूळ संख्या आहे. ज्या संख्येच्या एक एक स्थानी 1 असेल, 3 असेल, ओके, 7 असेल, 9 असेल, ही कधी मूळ संख्या असतात आहे. ओके, आता 6 ते 24 म्हणते. आता 23पर्यंत बघायचं आपल्याला किती संख्या आहेत या ठिकाणी, यांच्या मधोमध येणाऱ्या संख्या किती. ओके, आता ही तशी एक याच्यामध्ये 17 आहे, याच्यामध्ये 19 एक संख्या आहे. ओके, 19 एक संख्या आहे, 17 19 कारण 9 आहे ना एक स्थानी. ओके, 9 राहिलं होतं. म्हणजे मधोमधी कोणत्या इकडल्या 2 इकडल्या 2 म्हणजे मध्ये येणाऱ्या संख्या आहेत या ठिकाणी. मध्ये येणाऱ्या मूळ संख्या आहेत 13 आणि 17. ओके, 13 आणि 17. आता इतकंच नाही, 13 17ला मधोमधी 2 संख्या येल्या 13 आणि 17 यांच्या संख्यांची बेरीज किती म्हणते. 7 आणि 3 किती, 7 आणि 3 10ला 0 हाच्याला किती 1 1 2 3 म्हणजे या 2 संख्यांची बेरीज किती असतात 30 येते. म्हणजे 13 अधिक 17 किती वाले 30 वाले. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. ओके, पाहायच्यानंतर 5वा प्रश्न चालू आहे मित्रांनो. 0 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्यातील फरक किती असेल. आणि हा रायगडमध्ये विचारला गेला, पुन्हा जालनामध्ये विचारला गेला प्रश्न आहे. या प्रश्नांचं रिपिटेशन झालेलं आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत मित्रांनो. चला, आता सर्वात मोठी 5 अंकी काय म्हणते. सर्वात मोठी 5 अंकी, सर्वात मोठी म्हणजे मोठी संख्या घ्यायची. इथे 4 घ्यायचा, नंतर काय घ्यायचे 3 घ्यायचे, नंतर 2 घ्यायचे, नंतर 1 घ्यायचा आणि शेवटी 0. ही झाली मोठी. ओके, बरोबर आहे. लक्षामध्ये इथपर्यंत. सर्वात लहान काय घ्या, सर्वात लहान म्हणजे 1 घ्या सर्वात लहान, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 2. ओके, त्याच्यानंतर किती घ्यायचं 3, नंतर 4. 1 करायचा उतरता क्रम, हे चढता क्रम, हे झाली लहान. ओके, 5 अंकी तयार होण्याच्या संख्याची फरक किती आहे. फरक म्हणजे करायची काय वजाबाकी. बरोबर आहे. 10 मधून या ठिकाणी 4 गेले, राहिले 6. इतर राहतात किती आता या ठिकाणी 10. 10 मधून या ठिकाणी 3 गेले तर 7. इकडला इकडे उष्ण गेला ते 1. म्हणजे 11 मधून या ठिकाणी काय करायचे 2 कमी करायचे आता 9. ओके, लक्षामध्ये. इतर राहिले 2. ओके, 2ला 2 आणि 3ला 3. इकडा उष्ण घेतला म्हणजे 32,976 याचं काय येते उत्तर येते. 32,976 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीनं सोडवायचे असतात ते. 6वा प्रश्न चालू आहे. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा. 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण किती पाने आहेत. मुंबईमध्ये विचारला गेला आहे आणि तो प्रश्न चालकांना विचारला गेला आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी विचारला गेला आहे. पुन्हा धुळेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. ओके, असं एकूण 4 जिल्ह्यामध्ये एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. अगदी आपल्याला या ठिकाणी 5 सेकंदामध्ये कसं प्रश्नाचं उत्तर सोडवायचं तुम्हाला सांगतो बघा. आता पुस्तकाचे 1/3 पाने, 1 किती 3 पाने वाचून झाले. ओके, हे कंप्लीट झाले. बरोबर आहे इथपर्यंत. तर शिल्लक किती आहेत या ठिकाणी 1/2 आहेत. 1 किती 2. ओके, आता 1/3 मधून किती 1 गेला, राहिला 2. ओके, पूर्ण भाग आहे. दोघांची बेरीज केली तर 100% येते. आता लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचं बघा. आता लक्षात काय ठेवायचं, आता किती पाने आहेत शिल्लक, 100 पाने शिल्लक आहेत. ओके, 100 पाने काय आहेत शिल्लक आहेत. मग करायचं काय, 100 पाने शिल्लक आहेत. आता इथंशी गुणाकार व्यस्त गुणाकार करायचं याला. ओके, इथं 1 किती लिहायचं 2. ओके, आता याला भागायचं. याला भागल्यानंतर पाहायचं मित्रांनो, भागल्यानंतर किती येते इथं किती 150, 100 याला पुढले किती 50. इथं 50 पाने झाले वाचायचे. आता ह्या ठिकाणचे 50 पाने आणि हे 100 पाने, पहिले किती एकूण पाने 150 पाने. अशा पद्धतीने 150 पानाचं काय तो पुस्तक आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
नंतरचा 7वा प्रश्न पहा. 7वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा तुमच्या समोर आहे. ओके. 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात? जालना चालकमध्ये विचारला गेला आहे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा सोलापूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी काय पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा. 8वा प्रश्न चालू आहे आपला. ओके. 8वा प्रश्न काय सांगते? 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती? नागपूर आणि तसेच पुण्याला विचारला गेला प्रश्न आहे. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती? लक्षात घ्यायचं. इथं काय सांगते? 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्या. आता 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्या किती आहे बाबा? 25 आहेत. ओके. मग काय करायचं? आता समसंख्या 2 येते. 2 अधिक 50 भागिले किती? 2. एकूण समसंख्या 25. बरोबर आहे. आता काय करायचं लक्षात ठेवायचं पाहता. आता या ठिकाणी 50 आणि 2 किती वाले? दोघांची बेरीज 52. ह्या दोघांची बेरीज वाली 52. ओके. बरोबर आहे. भागिले 2 गुणिले किती? 25. आता काटाकाटी केली मित्रांनो. काटाकाटी 2 1 2 आणि या ठिकाणी 2 2 4 2 सकम 12 म्हणजे 26 आले. ओके. 26 गुणिले किती येते? 25. आता 25 सकी 150. 150ला किती? 0. 25 सकी 1515 तर हातच्याला येतात आहे. बरोबर आहे. 25 एक 25 आणि 25 दोन्ही 50. 50 आणि 15 होतात 65. 65 म्हणजे 650 या ठिकाणी काय येते? या प्रश्नांचं उत्तर येते. म्हणजे सर्व समसंख्यांची एकूण बेरीज केली असता 650 येते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. व्हिडिओ कसं काय वाटला मित्रांनो? त्या ठिकाणी तुम्ही काय करा? नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जुने असेल तर शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.